रेश्मास ब्लॉगमध्ये सर्वांना माझा नमस्कार. कशा आहेत मंडळी, मित्रमैत्रिणींनो? आनंदीच असाल. सकाळचे आता 10 वाजलेले आहेत आणि पहा, पाऊस भरपूर झालेला आहे. थोडा म्हणजे सारखा पाऊस सकाळपासून चालू आहे. त्यामुळे सगळीकडे पहा कसा आभाळ झालेला आहे. इकडे आमचे कपडे वाळत आहेत, झाडे आंघोळी बिंगोळी झाल्या आहेत आणि मुलगा कामालाही गेला आहे. बाकीचं आता काम मला उरलेलं आहे. हे काय, मी 2 वाजेपर्यंत, मला 1-1:30 वाजेपर्यंत काम जाते, 2 वाजेपर्यंत. आणि आता इकडचा तर राडा विचारायलाच नको. पहा तुम्ही, भांडी आहेत, भरपूर भांडी आहेत. हे रोजचंच आहे माझं, कारण भांडेवाली तर काही मला मिळत नाही आणि आज दूधवालाही आलाच नाही. त्यामुळे होतं ते शिळ्या दुधामध्ये चहा केला. आता कणिक एवढी मोठी भिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. एवढी कणकीची आता थोड्या वेळाने पोळ्या करायच्या. माझ्या गोळ्या घेऊन झाल्या की मग माझं सगळं आवरतं. नाश्ता पाणी झाल्यावर मग मी बाकीचं काम करते. फरशा बिरशा सगळं व्यवस्थित करते. बघ, आमचे मिस्टर आता परत जाऊन झोपलेले आहेत. ते उठले होते, परत जाऊन पांघरून घेऊन झोपलेले आहेत. का बरं? सगळ्यांनाही झोप येईल की नाही अशी माणसं असल्यावर. ते मस्त झोपलेले आहेत. आणि माझं काय, हळूहळू मग घर झाडणे, मग नाश्त्याची तयारी करणे, परत चालूच असतं. चहा पाणी करणे. बाकी काय, आता नेला तर काय, ती 1.5-2 महिने आरामात शिजत झालेलं आहे म्हटल्यावर कोरडे कामही करू शकत नाही. त्याच्यामुळे ती बाळाला घेऊन दरवाजा बंद करून मस्तपैकी सकाळपासून आराम करते. आणि माझा सगळा आराम झालेला आहे. हे पहा, आता उठतेत काही, उठा. ते झोपतेत, मग मला पण झोप येते आणि काम करावं वाटत नाही. दुसरे आळशी असले की आपण आळशीच बनतो ना, अशी गंमत येते. आणि कपडे बाहेर टाकता येत नाही, ते गांधीन माशीचं पोळ झालेलं आहे, त्याच्यामुळे घरातच टाकावे लागतात. आता थोड्या वेळाने माझा नाश्ता होईल. माझा नाश्ता झाल्यावर मग मी माझ्या पोळ्या आणि बाळाची आंघोळ, मग पोळ्या, भाजी, वरण भाताचं कुकर, हे बरेचसे कामं शिल्लक राहतात. आणि तसं बसायला वेळच नाही होत. मग सकाळपासून 2 वाजेपर्यंत मी कामच करत राहते आणि त्याच्यानंतर मग आराम करते थोडंसं. बाय, उद्या भेटू.